नमस्कार, मी संध्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला छोटीशी खिचडीची रेसिपी दाखवणार आहे. त्यात पहिले मी कांदा कट केला, बटाटा कट केलं, त्याच्यानंतर टमाटर कट करत होती. तर बघा, आपलं आता इथं सगळं कट करून झालेलं आहे, कांदा, टमाटर, बटाटा. त्याच्यानंतर आपल्याला शेगडीवर कुकर ठेवून त्याच्यात तेल टाकून जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरा मोहरी थोडं तडतडून द्यायचं. त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा. कांद्याला 5 ते 10 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर त्यात शेंगदाणे टाकायचे. कांदा आणि शेंगदाणे परतून घेतल्याच्या नंतर त्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याला चांगलं परतून घ्यायचं. एकजीव झाल्याच्या नंतर त्याच्यात लसूण जिऱ्याचा ठेचा टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर त्यात टमाटर टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं. चिरलेला बटाटा धुवून घेऊन त्यात टाकायचा आणि परतून घ्यायचा. प्रवीण मसाला, हळद आणि लाल तिखट त्यात टाकून घ्यायचे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं. त्याच्यानंतर भिजलेला सोयाबीन त्यात टाकायचं. 1 तांब्या पाणी टाकायचं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. त्याच्यानंतर त्यात तांदूळ टाकून घ्यायचा. 1 ते 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. शिट्ट्या झाल्याच्या नंतर झाली आपली खिचडी तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.